हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी हेल्दी आणि पौष्टिक इथे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे. तर एकदम साधे सोपे आणि पटकन होणारे हे लाडू आहेत. तर इथे मी मशीन मधूनच 1.5 किलो खारीक आणि 1.5 किलो खोबरे हे दळून आणलेलं आहे. हे बघा, मिक्सरवर काढलं तर ते थोडस जाडसर येतं, पण हे मशीन आता सगळीकडे उपलब्ध आहे, त्यामुळे हे पटकन आपल्याला जास्त त्रास न होता पटकन आपण हे दळून आणू शकतो. तर हे 1.5 किलो खारीक आणि 1.5 किलो खोबरं असं 3 किलोचं खारीक खोबऱ्याचं. आणि इथे पाव किलो मी हा गूळ घेतलेला आहे. बारीक हा कापलेला आहे म्हणून हा जास्त वाटतो, पण हा फक्त पाव किलो आहे, कारण खारकीमध्ये बराचसा गोडवा असतो आणि हे जे प्रमाण आहे हे अगदी बरोबर होतं. त्यामुळे इथे मी पाव किलो गूळ फक्त घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून वाटीभर गूळ वाढवू शकता. आणि इथे हे घेतलेली आहे उडदाची डाळ. हे बघा, माझ्याकडे साल काढलेली डाळ होती, तर साली सगळं डाळ घेतली तर अजून ती पौष्टिक असते, पण माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी ही डाळ भाजून घेतलेली आहे. तरी खमंग भाजून घेतलेली आहे डाळ. अर्धा किलो ही डाळ आहे. तर ही डाळ इथे मी मिक्सर मधून काढणार आहे आणि या लाडू मध्ये ही डाळ किती आणि कशी वापरायची आहे ते मी दाखवणार आहे. तर हे मिक्सर मधून छानसर मी मोठा जाडा रवा असतो त्याप्रमाणे ही मला वाटून घ्यायची आहे. आणि इथे अगदी 2 टीस्पून फक्त तूप लागणार आहे. इथे आपल्याला तुपाचाही जास्त वापर नाही करायचा आहे. कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्या लोकांना तेलकट तुपकट खात नाही, म्हणून आपण कोलेस्ट्रॉलचा विचार करून इथे तुपाचा किंवा तेलाचा वापर करणार आहोत. तर सर्वात आधी मी ही डाळ मिक्सर मधून जाडसर रव्यासारखी फिरवून घेणार आहे. मोठ्या जाड रव्याप्रमाणे आपण हे मिक्सर मध्ये फिरवून घेतलेले, फार वेळ लागत नाही, भाजलेली डाळ आहे. अशीच आता ही राहिलेली पण मी फिरवून घेते. इथे आपल्याला एक कढई गरम करून ठेवायची आहे. 1 टीस्पून आपण इथे घालणार आहे तूप. इथे आपलं तूप गरम झालेलं आहे. ही जी डाळ आपण मिक्सर मध्ये काढून घेतलेली आहे रव्यासारखी, तर ही आपल्याला थोडा चेंज करून घ्यायचा. आपल्याला कलर ब्राऊन कलर येईपर्यंत थोडीशी आपल्याला ही छान इथे 1 चमचाभर तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची. डाळ आपली भाजलेलीच आहे, पण उडदाची डाळ आहे, अजून थोडीशी भाजली त्याची टेस्ट छान येते. सतत आपल्याला ही मिक्स करत राहायचंय, कारण डाळ ही जळू शकते. रवाळ आपली डाळ ही दळलेली असेल तर अगदी आपला रवा भाजल्यानंतर जसं दिसतो तशी आपली ही उडदाची डाळ दिसते. आणि छान खमंग भाजत आली की तिचा छान खमंग वास पण यायला लागतो. तर डाळीचा कलर बदलला. इथे आपली डाळ ही भाजून झालेली आहे. इथे या भांड्यातली आपण डाळ बाजूला केलेली आहे. आता हे बघा, वाटीमध्ये घेतलेले मी दोन्ही माप सांगते तुम्हाला. जर आपल्याला पाव किलो गुळाची पाक करायचं असेल तर अर्धा ग्लास पाणी घेऊ शकता तुम्ही. हे बघा, किंवा तुम्हाला असं नसेल करत तर जी वाटी आहे त्या वाटीने मोजायचं आहे मेजर. अगदी पूर्ण भरून जर असेल तर अर्ध वाटी घ्यायची आहे. आणि आता हे एवढे माझं आता मी टाकले ह्याच्यामध्ये काढत नाही, तर एवढं हे रिकामा आहे, तर तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथे पाणी घेणार आहे. हे बघा, अर्ध्यापेक्षा थोडस कमी मी इथे पाणी घेतलेलं आहे. आणि अगदी मेजर तुम्ही ग्लासातलंही बघू शकता आणि हे बघू शकता. तर पाव किलो गुळाला अर्धा ग्लास इथे पाणी घ्यायचं आहे. ते मेजर आपलं बरोबर आहे. वाटीचं माप तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल. आणि इथे आपल्याला एक छान मेल्ट होऊ द्यायचा आहे गुळ. कळकळून आपल्याला उकळी आणायची आहे. खारीक खोबऱ्याच्या लाडू मध्ये किंवा डिंकाचे आपण कुठलेही लाडू बनवत असेल आपले मेथीचे वगैरे, तर गुळाचा वापरच करा, साखरेचा करू नका. साखर सगळ्यांच्या हेल्थसाठी चांगली नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही करत असाल तर ह्याच प्रमाणे तुम्हाला इथे साखरेचं पण माप घेऊन आणि पाणी याच प्रमाणे इथे घालायचं आहे. इथे बघा, आपल्या पाण्याला चांगली कळकळून उकळी आलेली आहे. तर आता इथे आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून तूप. वितळलेलं असेल तर हे 2 टीस्पून होतं. हे असं मी घट्ट आहे म्हणून घातले, तर तुम्ही 2 टीस्पून इथे तूप घालून घ्या. तूप असेल तूप, तेल असेल तेल, तुमच्या आवडीप्रमाणे.
आणि जर तुम्हाला वजन वाढण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नसेल, कोलेस्ट्रॉलचा कुठला कोणाला प्रॉब्लेम नसेल, तर इथे तुम्ही तुपाचं प्रमाण जास्तही घालू शकता. 1 वाटी सुद्धा तुम्ही इथे तूप घालू शकता. तुपामुळे कुठलाही पदार्थ वाईट अजिबात लागत नाही. पण ज्यांना हे प्रॉब्लेम आहेत तर तिथे तेल तुपाचा वापर या प्रमाणात केला तर हे उत्तम लाडू होतात, चवीलाही चांगले आणि हेल्थचाही कुठला इश्यू होत नाही. तर इथे आपल्या आता या गुळाला आणि या पाण्याला अगदी खळखळून उकळी आलेली आहे. गुळ पूर्ण मेल्ट झालेला इथे आणि आपण तूप घातल्यानंतर पण इथे खळखळून उकळी आलेली आहे. इथे आता मी गॅस बंद करणार आहे. इथे आपल्याला कुठलाही कडक पाक वगैरे करायचा नाहीये. हे लाडू अजिबात खराब होत नाहीत कारण आपली थंडी आहे आणि तूप आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. या पाकामध्ये याचं टेक्स्चर पूर्ण बदलून जातं. हे लाडू खराब होत नाहीत. कुठेही कडक घट्ट एकतारी पाक वगैरे असं करण्याची इथे काहीही गरज पडत नाही. तर इथे आता आपलं हे गॅस मी बंद केलेला आहे. थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला हे आणि नंतर आपण त्या सारणामध्ये याला कसं मिक्स करायचंय ते बघूया. आपलं गुळ घालून जे पाणी आपण उकळून घेतलेलं आहे तर ते आपलं पाक आपलं थंड होतोय. तर इथे एका मोठ्या परातीमध्ये मी हे पूर्ण खारीक खोबरं हे वाटून घेतलेलं आहे, दळून आणलेलं आहे. तर ते एका मोठ्या परातीमध्ये मी इथे घेतलेलं आहे. बघा आणि मला ते व्यवस्थित मिक्स करायला भेटेल त्यासाठी मी इथे व्यवस्थित मोठी परात घेतलेली आहे. तर इथे आता आपल्याला भाजून आपण ठेवलेलं आहे उडदाची डाळ. ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. इथे कुठलं मेजरमेंट नाहीये. तर मी इथे याच्यामध्ये 2 वाट्या भरून ही डाळ घेणार आहे. हे बघा कारण हे 3 किलो माझं आहे तर मी 2 वाट्या इथे घेतलेलं आहे हे आणि हे छान मला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये वेलची घालू शकता आवडत असेल तर किंवा जायफळही घालू शकता. मी हाताने व्यवस्थित हे खारीक खोबऱ्याची थोडीशी आपली अशी गोळी झालेली असतात ते मोडून घेणार आहे. मी फक्त खारीक खोबऱ्याची लाडू इथे करते. इथे मी कुठलेही ड्रायफ्रूट वापरलेले नाहीये. अतिशय छान टेस्ट याही लाडूची लागते. तर ते संपूर्ण ड्रायफ्रूट घातलेले, डिंक घातलेले वगैरे तेही लाडू मी लवकरच रेसिपी दाखवणार आहे. तर हे असे लाडू नक्की करून बघा. खारीक आपल्या हेल्थसाठी अतिशय चांगली आहे. खारीक खोबरं आणि याच्यामध्ये फक्त उडदाची डाळ आणि गूळ आणि तूप एवढंच फक्त आपल्या लाडू मध्ये आहे. तरी सुद्धा या लाडूची चव खूप छान लागते. तर आता इथे आपला पाक गार झालेला आहे. थोडंसंच थोडं ठेवायचं आहे आपल्याला, जास्त वेळ नाही. थोडं थोडं करून आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. संपूर्ण पाक आपण इथे घालून घेतलेला आहे. ह्याला जास्तीचं अगदी अपेक्षा जास्ती पाकाची ह्याला गरज पडत नाही. अतिशय छान आपले लाडू हे होतात. थोडं गार झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करू. गुळही आपल्या याच्यामध्ये अगदी बरोबर पडतो कारण खारकेला खूप गोडवा असतो. तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद वाटी एक्स्ट्रा टाकू शकता आवडीप्रमाणे. बघा पूर्ण सारणे अगदी ओलं झालेलं आहे. लाडू आपल्याला सहजरित्या याचे वळता येत आहेत. संपूर्ण व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. सहजरित्या लाडू इथे वळता येतोय. ह्या लाडूची हीच खासियत आहे की आपण पाकामध्ये जे तूप घालतो पाकाचं टेक्स्चर बदलून जातं आणि अतिशय छान हे लाडू येतात. असेच मी सर्व लाडू इथे वळून घेणार आहे. तर इथे आपले संपूर्ण लाडू हे बघा वळून झालेले आहेत. तर आजचे हे खारीक खोबरं आणि उडदाची डाळ हे 2 पदार्थ एकत्र करून आपण हे लाडू बनवलेले आहे. इथे कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट वापरलेले नाहीये. तर आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.